श्री स्वामी समर्थ. मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हटले जाते. माणूस हा आशावादी प्राणी आहे. जीवन जगताना तो विविध प्रकारची स्वप्न पाहत असतो. काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात. स्वप्न ही माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे. विस्तीर्ण रखरखलेल्या वळवंटात एखादे मुगजड माणसाला सकारात्मकता देते. त्याचप्रमाणे माणसाने पाहिलेले स्वप्न किंवा त्याला पडलेले स्वप्न एक आशेचा किरण देतो. अशातच अनेकांना स्वप्न विविध देवी देवतांचे आराध्यांचे दृष्टांत मिळतात. असे म्हटले जाते, कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नात दिसले तर त्याचा नेमका अर्थ काय आहे, हे कोणते संकेत मानायचं याविषयी जाणून घेऊया. माणसाच्या जीवनात अनेक नकारात्मक घटना घडत असतात. वास्तविक पाहता झोपेतील स्वप्न अनेकदा आठवतही नाहीत. मात्र काही स्वप्न अशी असतात जी कायम स्मरणात राहतात. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी समर्थ स्वयंभू स्वयसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुमुक्त आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवांचे स्वामी आहेत. स्वामी अतिद्रिय स्मृतग्रामी म्हणजे स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारे साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातील अनेक जण दिवस रात्र स्वामींचे नामस्मरण करतात. स्वामींची सेवा करतात. आपली सेवा स्वामी चरणी पोचली की एखाद्या वेळेस स्वामी समर्थ महाराज स्वप्नात येऊन दर्शन देतात. जे स्वामींची सेवा करत नाही त्यांच्याही स्वप्नामध्ये कधीतरी स्वामी येतात. 26 एप्रिल 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. या कालावधीत स्वामी समर्थांचे स्वप्नात दर्शन झाले तर स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले तर काय असू शकतात संकेत? स्वप्नात स्वामी समर्थ दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. स्वामी तुमच्यावर कृपा करत असल्याचे हे संकेत मानले जातात. तसेच स्वामींना तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत असंही एक अर्थ असतो. स्वप्नात स्वामींचे दर्शन म्हणजेच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे शुभ संकेत आहेत. समस्या अडचणी दूर होऊ शकतात आणि जीवनाचे सार्थक होऊ शकते असेही यामागील एक अर्थ असू शकतो. असे म्हटले जाते, जीवनात शुभमता येणे, शुभ घटना घडणे याच्यातही घोतक मानले जाते. स्वामी तुमच्या सोबत आहे हे कसं ओळखायचं? स्वामी आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला अडचणी काळात मदत करतील असा विश्वास असे स्वप्न देत स्वप्नात स्वामी दिसणे हे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला बळ देण्याचंही एक संकेत आहे. स्वप्नात स्वामी दिसणे हे तुमच्या मनात असलेल्या श्रद्धा आणि तयार झालेले भाविक बंधाचे प्रतीक असू शकते असेही म्हटले जाते. स्वप्नात स्वामी समर्थ दिसणे ही एक भाग्याची आणि शुभ बाब मानली जाते. तसेच स्वामींशी संबंधित असलेले वटवृक्ष दिसणे हेही अत्यंत शुभ लक्षण मानले जाते. स्वामींचे स्वप्नात दर्शन झाल्यानंतर काय करावे? स्वामी महाराजांनी स्वप्नात जर दर्शन दिले आणि तो दृष्टांत जाग आल्यावर स्पष्टपणे स्मरणात असेल तर लगेच स्वामींची जमेल तशी सेवा करावी. स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर त्यांना आदराने नमस्कार करा आणि त्यांच्यावर प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करा. स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर स्वामी नामाचा जप करा आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करा. स्वामी स्वप्नात येऊन जे मार्गदर्शन केलं असेल ते स्वामी आदेश झाला असेल ते अत्यंत प्रामाणिकपणे मनापासून श्रद्धेने, निष्ठेने आणि पूर्ण समर्पित भावनेने पाळा. ते पूर्ण होण्यासाठी मेहनत, परिश्रम, पराकाष्ठा करावी. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा. स्वामी सदैव पाठीशी आहे हे धारणा पक्की ठेवावी. अखंडितपणे आपण जी स्वामी सेवा करत असाल ती कायम ठेवावी. स्वामींवर आपला विश्वास अतूट असू द्यावा. स्वामी आपल्या पाठीशी आहे हे नेहमी
मनात ठेवावं आणि स्वामींचं नामस्मरण करत राहो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.